जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे। लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग। लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार। तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाइन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाइन मध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। कर्जत शहरातील प्राचीन नागेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी विजयराव देशमुख यांच्याकडून 1,11,111 रुपयांची मोलाची देणगी देण्यात आली आहे। ईश्वर सेवेचा वसा जपत महादेवाच्या चरणी ही रक्कम मंदिराच्या विकास कामासाठी नक्कीच नवी गती आणि दिशा देणार आहे। कर्जत शहरातील ग्रामदैवत आणि अतिप्राचीन श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी समाजातील विविध स्तरांतून मदतीचा हात पुढे येत असून याच भावनेतून राशिनीतील दिवंगत नेते बापूसाहेब देशमुख यांचे चिरंजीव रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व माजी जिल्हा परिषद सदस्य विजयराव देशमुख यांनी मंदिरासाठी 1,11,111 रुपयांची देणगी अर्पण केली। सोमवारी महाअभिषेक व धार्मिक विधीनंतर त्यांचे नातू आनंद विक्रम देशमुख यांच्या हस्ते ही देणगी मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आली। मंदिर समितीच्या वतीने डॉक्टर उदय बलदोटा, अरुण थोरात, संतोष शिंदे, आशिष शेटे, तात्या क्षीरसागर, शिवाजी क्षीरसागर आणि राजेंद्र खारडे यांनी ही देणगी स्वीकारली। रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती कानगुडे हे यावेळी उपस्थित होते। यावेळी निळकंठ स्वामी पखाले जंगम यांनी महाअभिषेक व धार्मिक विधी या ठिकाणी केला। यावेळी बोलताना या ठिकाणी डॉक्टर उदय बलदोटा यांनी सांगितले की मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे आणि यासाठी आवश्यक असणारा निधी रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकुमार देशमुख यांनी नागेश्वर मंदिरासाठी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे। कर्जतमधील हे अति प्राचीन मंदिर ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेले आहे। मंदिर जीर्णोद्धाराचे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असून अशा काळात त्यांनी महादेवाच्या चरणी अर्पण केलेली ही सेवा 1,11,111 रुपयांची असून ती अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ठरली आहे। जीर्णोद्धाराच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून लोकवर्गणीतून आणि सर्वसामान्य भाविकांच्या योगदानातून मंदिर विकासाचे कार्य सुरू आहे आणि भविष्यातही ते सुरू राहणार आहे। विजयराव देशमुख यांनी त्यांचे नातू आनंद विक्रम देशमुख यांच्या हस्ते दिलेली ही देणगी केवळ आर्थिक मदत नसून मंदिराप्रती असलेली श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि ईश्वर सेवेची भावना दर्शवणारी आहे। तसेच या देणगीतून मंदिराच्या जीर्णोद्धाराचा अत्यावश्यक असलेले किमान 2 ते 3 विकास कामे पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे। त्यांच्या या देणगीबद्दल समितीच्या वतीनं आनंद विक्रम देशमुख याचा सन्मानही करण्यात आला। आज रोजी श्री नागेश्वर देवस्थान कर्जत या पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धार कामी नागेश्वर मंदिर समिती श्री उदयकुमार पोपटलाल बलदोटा, श्री अरुणदादा थोरात, श्री संतोष लक्ष्मण शिंदे, श्री आशिष ईश्वर शेटे, श्री तात्या काशीनाथ क्षीरसागर, श्री शिवाजी गजानन क्षीरसागर तथा श्री राजेंद्र पंडित खराडे पुजारी, श्री विजयदादा केशवराव तथा बापूसाहेब देशमुख संस्थापक रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राशीन यांच्याकडून या कामी अंतःकरणपूर्वक माझे वतीने रुपये 1,11,111 अक्षरी रुपये 1,11,111 फक्त शिवचर्मी हा अल्पसा निधी समर्पित करीत आहे। त्यांचा समितीने स्वीकार करावा व त्याचा सदुपयोग करावा ही मनापासून सदिच्छा आहे। या चांगल्या कामात आपण करीत असलेल्या कामाबद्दल आपले मनपूर्वक आभारी आहे। माझ्या वतीने या कामाला
मनपूर्वक हृदयपूर्वक ईश्वर सेवा म्हणून फुल ना फुलाची पाकळी ईश्वर सेवा म्हणून मदत होत आहे. आपले व आपले समितीचे आभारी आहेत. आपले नम्र शिवाचा विनम्र सेवक म्हणून करंगडी म्हणून हातभार लावित आहोत. आभारी आहोत. आपले देशमुख विजयकुमार देशमुख या कुटुंबांनी भरीव असा निधी या मंदिरासाठी उपलब्ध करून दिला आहे. मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम चालूच आहे. त्यासाठी याचा चांगल्या ठिकाणी वापर करून त्याचा यथायोग्य वापर करून मंदिराच्या सुधारणेत त्याचा उपयोग होईल व मंदिर समितीच्या वतीने मी त्यांचा शतशः आभारी आहे. कर्जतमधील पुरातन मंदिर नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम गेल्या 2-5 वर्षापासून चालू आहे. या कामासाठी समाजातील विविध स्तरातून मदतीचा ओघ चालूच होता. यांनी या प्रतिसाद देऊन भरीव असा निधी या मंदिर जीर्णोद्धारासाठी दिला. त्याबद्दल सर्व शिवभक्तांच्या वतीने व सर्व कर्जत ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार. 12वी नंतर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्य व उत्तम करिअरसाठी कृषी शिक्षण आपल्या कर्जत तालुक्यामधील मिरजगाव शहरात BSc ॲग्रिकल्चर सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान संशोधन तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी तयार केले जाते. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम, आधुनिक उपकरणे व प्रात्यक्षिक साहित्यांनी परिपूर्ण प्रयोगशाळा, नोकरी व करिअर मार्गदर्शन सुविधा केंद्र, सुसज्ज व सोयी सुविधायुक्त प्रशस्त वसतिगृह, 150 एकरपेक्षा जास्त प्रात्यक्षिकांसाठी प्रक्षेत्र, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, जिम व खेळाच्या सुविधा, नर्सरी व गांडूळखत प्रकल्प तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित शिक्षण सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये स्मार्ट सिंचन, IoT आधारित शेती ड्रोन प्रशिक्षण, AI आधारित पीक व्यवस्थापन, डिजिटल ॲग्री, करिअर संधी, गव्हर्नमेंट जॉब, ॲग्रिकल्चर ऑफिसर, फॉरेस्ट ऑफिसर, MPSC, UPSC, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन ऑफिसर, बँकिंग सेक्टर, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, प्रायव्हेट सेक्टर, पेस्टिसाइड कंपनीज, फर्टिलायझर इंडस्ट्रीज, ट्रॅक्टर इंडस्ट्रीज, ॲग्रो प्रोसेसिंग, ॲग्री केमिकल, इतर क्षेत्र, वेअरहाऊस मॅनेजमेंट, AVK प्लांट, क्वारंटाईन ऑफिसर, ॲग्रिकल्चर इनपुट्स, स्टार्टअप्स. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त. प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे. मोबाईल नंबर 7722053503. प्राध्यापक राहुल मेहत्रे. मोबाईल नंबर 7722053510.